कधी स्वतःला प्रश्न पडलाय का, आता माझी वेळ निघून गेली आहे, वय वाढतंय, जबाबदाऱ्या वाढत आहेत आणि स्वप्न हळूहळू लहान होत जात आहेत. आजची स्टोरी अशा प्रत्येक माणसासाठी आहे जो म्हणतो मी उशिरा सुरुवात केली. कारण ही स्टोरी आहे त्या माणसाची ज्याने 52व्या वर्षी सुरुवात केली आणि जगातलं सगळ्यात मोठं फास्ट फूड एम्पायर उभं केलं. 1902 साली जन्मलेला रायक्रॉस ना श्रीमंत ना बिझनेस फॅमिली. आयुष्यभर तो काम बदलत राहिला. पेपर कप विक्रेता, पियानो वाजवणारा आणि शेवटी मिल्कशेक मशीन विकणारा सेल्समॅन. लोक म्हणायचे हा माणूस आयुष्यभर विक्रेताच राहणार. पण रायक्रॉसला एक गोष्ट माहीत होती, मी काहीतरी मोठं करणार. 50व्या वर्षी संघर्ष संपला नव्हता. वय 50 पार झालं होतं, त्यात ना पैसा ना नाव. दररोज रस्त्यावर फिरून तो मशीन विकायचा. लोक दरवाजे बंद करायचे, अपमान व्हायचा, पण तो थांबला नाही. 1954 मध्ये रायक्रॉसला कॅलिफोर्नियामधून एक कॉल येतो. एका छोट्या रेस्टॉरंटने एकाच वेळी 8 मिल्कशेक मशीन ऑर्डर केली. ते नाव होतं मॅकडॉनल्ड्स. ते रेस्टॉरंट वेगळंच होतं. मर्यादित मेनू, फक्त बर्गर, फ्राईज, शेक, 30 सेकंदात ऑर्डर, स्वच्छता आणि शिस्त. रायक्रॉस म्हणाला हे दुकान नाही आहे, ही एक क्रांती आहे. आयडिया त्याची नव्हती, विजन त्याचं होतं. मॅकडॉनल्ड ब्रदर्स समाधानी होते. त्यांना मोठं व्हायचं नव्हतं, पण रायक्रॉसला त्याच्या डोक्यात चित्र स्पष्ट होतं. प्रत्येक शहरात मॅकडॉनल्ड्स. 52व्या वर्षी घेतलेला सर्वात मोठी रिस्क. रायक्रॉसने निर्णय घेतला, कर्ज काढलं, फ्रँचायझी सुरू केली, स्वतः दुकानं उघडली. लोक हसायचे, या वयात नवीन सुरुवात, पण त्याने ऐकलं नाही. पहिल्या काही फ्रँचायझी फसल्या, पैसे बुडाले, लोकांनी नियम पाळले नाहीत. पण रायक्रॉसने एक नियम ठरवला, क्वालिटी, सर्व्हिस, क्लीननेस आणि व्हॅल्यू. रायक्रॉसला एक गोष्ट समजली, खरा पैसा बर्गरमध्ये नाही आहे, जमिनीत आहे. त्याने प्रत्येक मॅकडॉनल्डची जमीन स्वतःच्या नावावर घ्यायला सुरुवात केली आणि मॅकडॉनल्ड्स बनले. पुढे रायक्रॉसने मॅकडॉनल्ड्स ब्रदर्सकडून ब्रँड पूर्ण विकत घेतला. नैतिक वाद असले तरी एम्पायर उभं केलं. हजारो रेस्टॉरंट्स, 150+ देश, अब्जावधींचा ब्रँड. आणि हे सगळं 52व्या वर्षानंतर. ही स्टोरी आपल्याला काय शिकवते? उशीर नावाची गोष्ट नसते. योग्य वेळ म्हणजे निर्णयाचा क्षण. आयडिया नाही आहे, विजन मोठं असावं. वय नाही आहे, धाडस महत्त्वाचं आहे. आज जर तू म्हणत असशील माझी वेळ निघून गेली आहे, तर लक्षात ठेव, रायक्रॉसने 52व्या वर्षी इतिहास घडवला. तू अजून जिवंत आहेस, म्हणजे खेळ अजून संपलेला नाही आहे. थांबू नकोस, तुझं एम्पायर अजून तयार व्हायचं आहे.